नाही, आता ट्रेननी आता आलो नाही ट्रेननी, पण मी काल मेट्रोनी प्रवास केलेला होता. आता जाताना ट्रेननी जाण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे की आपण पेट्रोल डिझेल वाचवलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून जो आपला सगळा ताफा असतो पोलिसांच्या गाड्यांचा, तोही थोडा कमी करणं आवश्यक आहे. आणि सर्वांनी बचत जी आहे ती केली पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. देशाची जी अर्थनीती अर्थस्थिती आहे ती तर मजबूत आहेच आहे. आज आम्ही जगामध्ये 4 नंबरवर आहोत. आम्हाला 3 नंबरवर जायचं असेल तर मेड इन इंडियाला आपण महत्व देणं आवश्यक आहे. बाहेरची वस्तू खरेदी न करता आपल्या देशात तयार झालेली वस्तू खरेदी करा, ही भूमिका नरेंद्र मोदींची आहे. सोनं खरेदी करून एवढा पैसा त्यामध्ये खर्च करण्याऐवजी आपल्या धंद्यामध्ये जो पैसा लावा, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि फॉरेनचा जो प्रवास आहे तोही आपण टाळला पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अनावश्यक खर्च टाळून आपण आपल्या उद्योगामध्ये तो पैसा टाकला पाहिजे. त्यामुळे सर्व माझं जनतेला आव्हान आहे की नरेंद्र मोदींनी केलेलं जे आव्हान आहे त्या आव्हानाला प्रतिसाद आपला देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या पद्धतीने कोविडच्या काळामध्ये त्यांच्या अनेक सूचनांना त्यांना पण प्रतिसाद दिला होता आणि देशासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आणि अर्थतज्ञांना विचारून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपली इकॉनॉमी जी आहे ती स्टेबल आहेच आहे, खाली न जाता ती वर कशी आणायची या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना मांडलेल्या आहेत.